हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि गुड मॉर्निंग तुम्हाला। तर बघा आज मी तुम्हाला आपल्या सर्वसामान्य घरातली रेसिपी दाखवणार आहे आणि ती नाश्त्यासाठी बहुतेक जास्त जण करतातच। तर हे आहे बघा पोळ्याचा चुरमा। तर मी इथे 5 ते 6 पोळ्या उरल्या होत्या, तर म्हटलं आता काय टाकून द्यावं चपात्या आपण, कारण आपण पोट किती कष्ट करते, एवढ्याशा पोटासाठी आपल्याला किती रात्रंदिवस मेहनत करावं लागते। तर मग आता इथे मी कढईमध्ये छान तेल गरम होऊ दिलं आणि टाकत आहे शेंगदाणे भाजून घेते छान। तर इकडे आमच्या विदर्भामध्ये त्याला पोळ्याचा चुरमा म्हणतात, कोणी कुटकेसुद्धा म्हणतात। तर कुटके जे असतात तर ते रश्श्याचे बनवतात आणि हा चुरमा जो असतो तो असा बारीक करून बनवतात। तर बघा आता छान इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेते मी। तर आपण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, जेवढा छान बनवला तेवढा छान लागतो। तर कोणी हिरवी मिरची टाकतो त्याच्यात, हिरवी मिरची पण त्याने पण छान लागते, पण आता मुलाला नव्हती आवडत, मग मी लाल मिरची टाकलेली आहे ह्याच्यात। तर बघा छान असं व्यवस्थित भाजून घेतले। आता इथे टाकले मी जिरं, आता मोहरी, कोणती पण फोडणी असो छान तडतडीत जेव्हा होते तेव्हा भाजीला म्हणा कशाला पण छान टेस्ट येते। तर इथे जिरं मोहरी शेंगदाणे छान भाजून घेतलेत। आता मी इथे टाकलाय कांदा पण छान भाजून घ्यायचा। तर मैत्रिणींनो माझे मी नवनवीन रोज डेली व्हिडिओ अपलोड करत आहे की जे माझ्या घरामध्ये मी ज्या भाज्या वगैरे बनवते त्याच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर नक्की बघा, आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आत्ताच काल एक व्हिडिओ टाकला होता कढी भजीचा, तर खूप आवडला तो, खूप जणांनी मला कमेंटसुद्धा केलेले आहेत। तर नक्की बघा नसेल बघितलं तर, आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहतील। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करायला विसरू नका। तर आता इथे छान भाजलेला आहे बघा कांदा, आणि कांदा कोणत्या पण भाजीमध्ये कशात पण जेव्हा आपण टाकतो तेव्हा छान भाजू द्यायचा। भाजल्यानंतर तो असा गोड लागत नाही, आणि जेव्हा भाजल्या नाही जात कांदा तर ती भाजी अशी गुळचट लागते। त्यामुळे कांदा शक्यतो असं खरपूस भाजू द्यायचा, थोडासा असा लालसर कलर आल्यावरच आपण बाकीचं साहित्य टाकायचं त्यामध्ये। तर बघा आता इथे छान असं भाजत आहे। तर आता इथे मी टाकलेली आहे 1.5 चम्मच मिरची, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। हळद घरची आहे त्यामुळे मी थोडीच वापरत असते, आणि मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच, आणि कोथिंबीरसुद्धा कापून टाकलेली आहे मी। तर छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर आज मी इथे तुम्हाला दाखवत आहे चपात्याचा चुरमा। तर कोणी पोळी म्हणते, कोणी चपाती म्हणते। तर बघा आता आम्ही विदर्भामध्ये पोळीच म्हणतो, आणि पुरणपोळी असते त्याला पुरणपोळीच म्हणतो। तर कोणी चपात्या म्हणते, कोणी पोळ्या म्हणते, तर ज्याची त्याची भाषा, पण आम्ही पोळ्याच म्हणतो। तर आता इथे मी माझ्या उरलेल्या होत्या रात्रीच्या 4 ते 5 पोळ्या, तर मी त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या। आणि बघा आता इथे छान त्याला फोडणी दिली मी, आणि छान असं खमंग आणि चटपटीत असा चुरमा इथे मी बनवून घेत आहे। तर तुम्ही याच्यावर निंबूसुद्धा पिळून टाकू शकता किंवा टोमॅटोसुद्धा घालू शकता याच्यामध्ये, पण मी नाही टाकलेलं, निंबू पण नाही टाकलं आणि टोमॅटो पण नाही टाकलं। तर ज्याला जसं आवडलं तसं ते मग वरतून घेणार आणि खाणार, कारण मिस्टरांना नाही आवडत निंबू, त्यामुळे मग मी नाही टाकलं, पण खूप छान लागते निंबू जर टाकलं तर, टोमॅटो किंवा निंबू। तर आता इथे छान फिरून घेतले मी। कढीपत्तासुद्धा होता माझ्या दारात, पण थोडंसं घाई होती त्यामुळे मग नाही टाकला, आणि कढीपत्ता पण खूप छान लागतो याच्यामध्ये। आणि बघा किती छान असा झालेला आहे हा। तर थोडंसं झाकण ठेवून द्यायचं, झाकण ठेवल्यानंतर तो छान शिजतो, आणि शिजल्यानंतर मग खूप मस्त लागतो। तर बघा आता मैत्रिणींनो छान असा झालेला आहे। तर चला या पटकन, आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी, बघा किती छान झालेला आहे आपला पोह्याचा चुरमा। तर नक्की एक लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा कैरी, कांदा आणि चुरमा, आणि त्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर आहे की नाही भन्नाट। तर मग चला एक लाईक ठोका, चला या मग पटकन खायला।